Hi, our question is, if theta is acute and phi cosec theta is equal to 7, then evaluate sin theta plus cos square theta minus 1. तर आपल्याला दिलेला आहे की थीटा हा ॲक्यूट अँगल दिलेला आहे आणि रिलेशन दिलेलं आहे फाय कोसेक थीटा इज इक्वल टू 7 आणि आपल्याला साइन थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1 याची व्हॅल्यू काढायची आहे. तर पहिल्यांदा आपल्याला जे गिवन आहे ते लिहूयात. आपल्याला काय गिवन दिलेलं आहे सोल्युशनमध्ये लिहूयात. 5 कोसेक थीटा इज इक्वल टू 7 दिलेला आहे. म्हणजेच कोसेक थीटा काय झाला, कोसेक थीटा इज इक्वल टू 7/5. तर इथे कोसेक आहे आपल्याकडे, साइन आहे आणि कॉस आहे. तर कोसेकचा असा कोणता फॉर्म्युला आहे की ज्याच्यामध्ये साइन किंवा कॉस येतात. तर आपल्याला कोसेक आणि साइनचं रिलेशन माहीत आहे. तर कोसेक थीटा इज इक्वल टू 1/sin थीटा किंवा कोसेक इज इक्वल टू 1/sin. कोसेक आणि साइन एकमेकांचे इन्व्हर्स असतात, बरोबर ना. म्हणजेच आता कोसेक असेल तर साइन थीटा काय असणार आहे, साइन थीटा इज इक्वल टू 1/कोसेक थीटा, बरोबर. कोसेक थीटा आणि साइन थीटा हे एकमेकांचे काय झाले, इन्व्हर्स झालेले आहेत. तर जर कोसेक 7/5 असेल तर साइन काय असणार आहे, त्याचा इन्व्हर्स म्हणजे 5/7 असणार आहे. समजलं. आता आपल्याला साइनची व्हॅल्यू भेटलेली आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, टू फाइंड काय साइन थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1. आता आपल्याला साइन थीटाची व्हॅल्यू मिळालेली आहे. आपल्याला जे फाइंड आउट करायचं आहे तर त्याच्यामध्ये साइन पण आहे आणि कॉस पण आहे. मग आता आपल्याला कॉस तर माहीत नाही आहे, मग आपण काय करू शकतो, तर आपल्याला हा फॉर्म्युला माहीत आहे. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, बरोबर. हा आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. मग आपण काय करू शकतो की कॉस स्क्वेअर थीटा याच्या ऐवजी आपण हे सगळं साइनमध्ये लिहू शकतो ना. कसं लिहिणार, तर हा कॉस स्क्वेअर थीटा ॲज इट इज, हा साइन स्क्वेअर थीटा इकडे गेला की मायनस होणार. म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, 1 - साइन स्क्वेअर थीटा. हे असं आपण लिहू शकतो की नाही. मग इथे आपण त्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. साइन थीटा प्लस, आता कॉस स्क्वेअर थीटा लिहायचा नाही, त्याच्याऐवजी आपण काय लिहिणार, कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 - साइन स्क्वेअर थीटा, 1 - साइन स्क्वेअर थीटा मायनस 1. ओके. मग इज इक्वल्स टू काय आला, +1 - 1 गेट कॅन्सल्ड, बरोबर. आता इथे आलेला आहे साइन थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. आता साइन थीटाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 5/7 मायनस साइनची स्क्वेअरची व्हॅल्यू टाकायची. ठीक आहे. आता 5/7 मायनस 5चा स्क्वेअर. आता ह्याचा स्क्वेअर म्हणजे 5चा पण स्क्वेअर करायचा आणि 7चा पण स्क्वेअर करायचा. 5चा स्क्वेअर आहे 25, 7चा स्क्वेअर आहे 49. ओके. आता ह्याचा LCM घेतला तर येणार 49, पण इथे तर 7 आहे म्हणून आपण ह्याला कशाने मल्टिप्लाय करणार, 7ने. म्हणजे 7 - 7 = 49 येईल. मग 5ला पण 7ने मल्टिप्लाय करायचं आणि या 7ला पण करायचं. ओके. सो 5ला मल्टिप्लाय केलं 7ने की काय आला आन्सर, 35. 49 ऑलरेडी आपण इथं खाली करून लिहिलेलं आहे म्हणून ते लिहायचं नाही. -25 आलं. तर इथे येणार 10/49. ही आली आपली त्याची व्हॅल्यू. समजलं. तर आपलं काय आन्सर आलेलं आहे, साइन थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1 इज इक्वल टू 10/49. हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. समजलं. ओके. बाय बाय. फॉर्म्युला लर्न करा.